बायकोनं मालकाचं चुकलं तर दार लावून आतमध्ये म्हणायचं, अहो असं नसतंय बाई, तुम्ही काहून असं करता, असं नका वागू, आपली मुलगी लग्नाला आली, आपला मुलगा नाशिकला शिकायला आहे, तुम्ही असं बुटा हरपून येत जाऊ नका. असं कुठं म्हणायचं? घरात. पण ह्या येड्यावानी करता, अक्कल गहाण ठोली का काय? बुटाडा हरपून येतात, लोकांच्या बाया ऐकत ढोसून येतात लोक. आणि काय होतं लोकांना जे गिन्ने केल्यानं? शहाण्याबाईनं आपली प्रतिष्ठा आपल्या घरात झाकावा, तिला पतिव्रता म्हणतात. आपलं वाण उघड करत नाही तिला पतिव्रता म्हणतात, आणि आपलं वाण दुसऱ्याच्या दारात नेऊन सांगती तिला अवदासा म्हणतात. 7-8 जणी नवऱ्याला नीट बोलत नाही, तुम्ही उभ्या राहा पटकन, लवकर उभ्या राहा, लवकर माग बघूत नका तुम्हीच, पटकन मी नाव घेई ना, उभ्या राहा पटकन, उभ्या राहा. ए माग काय बघायली बाई, उभी राहा. राहू द्या, सप्ताह होऊ द्यायची नाही पुन्हा, एवढ्या वेळेस माफ करतो. त्याला वाटलं खरंच कळत का नाही. याला विडाला विडाला वा. अंगद म्हणले, प्रभू रावण किती माहित आहे हे मला चांगलं माहित आहे, एखाद्या वेळेस तुम्हालाच माहित नसेल. तर लखनलालजी म्हणले, मला म्हणतो का असं? पृथ्वी माझ्या डोक्यावर आहे. पृथ्वी कोणाच्या डोक्यावर होती? शेषाच्या. लक्ष्मण कोण होते? शेष होते. पृथ्वी माझ्या डोक्यावर आहे. इथं चिमटा घेतला बरं अंगदानं. मग पृथ्वी जर तुमच्या डोक्यावर आहे तर मग सीताई साहेब कुठं होत्या? लंका पृथ्वीच होती ना. मग पृथ्वी जर तुमच्या डोक्यावर आहे तर लंका अशोक वाटिका कुठं होती? पृथ्वीवर. मग पृथ्वी तुमच्या डोक्यावर असताना अशोक वाटिका पृथ्वीवर असून तुमची भाऊजाई कुठे आहे तुम्हाला पत्ता नव्हता, आणि तरी तुम्ही आमच्या नाकात काड्या घालता. कोण म्हणाले? शेषाला वानर बोलायले, वानर 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 बोलायले, वानर वानर. प्रभू रामचंद्रान मांडी दाबली, शांत बसणं. तुला किती वेळचं म्हणतो, काय शांत बसू म्हणे? जाऊ द्या बरं, सीताई साहेब कुठं होत्या नाही कळाल्या, पण लंका देणं इतकं सोपं आहे का? ऐकायला नाही मालक, ऐका ऐका, लंका तर घेतच नाही. पण तुम्ही लंका देणं चिल्लर गोष्ट आहे, चिल्लर. लंका घेणं माझ्यासाठी चिल्लर आहे, चिल्लर. आता लक्ष्मणजीला राग आला आणि म्हणले, कशी काय रे लंका चिल्लर? ऐका म्हणे, लंकेचा राजा रावण, या रावणानं एके दिवशी माझ्या बाबाला एक शब्द चुकीचा वापरला होता. तो मात्र रामायणात आहे, तो बघा ना घरी गेल्यावर. खापक्या मोबाईल तुम्हाला भेताडासारखे, मला तरी तसा नाही. इचकान ते जरसा मोबाईल, त्याच्यावर कळल रावण काय म्हणला होता अंगदाला, तर वालीला. एक शब्द चुकीचा वालीच्या अंतःकरण तुटेल असा रावणानं शब्द वापरला, म्हणून वालीला राग आला आणि रावणाची भुरकुटी धरली डाव्या हातानं, आणि डाव्या हातानं उजव्या हातात रावण बगलात दाबला. तर 4 समुद्राच्या आंघोळी होस तर रावण खाली पडलाच नाही. मोठ्या बैलाच्या काशीत एखादा गोचिडा असतो का, तसा गोचडा सारखा रावण वालीला वाटत होता. मग रावणापेक्षा वाली श्रेष्ठ का वालीपेक्षा रावण श्रेष्ठ? रावणापेक्षा 28 पटीनं वालीची ताकद मोठी होती. मी सांगत नाही, वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणायचे 28 पटीनं ताकद वालीची मोठी. बगलात घेतलं. अंगद हा प्रभू रामचंद्राकडे बघत नाही भरत बुवा. अंगद पाहत होता स्वामी लखनलालजीकडे. लहाने मालक, लंकेचा राजा रावण जर माझ्या बाबाच्या बगलात होता आणि माझ्या बाबाचा जर लंकेवर डोळा असता, दुसऱ्याच्या धनावर डोळा असता, तर टमाट दाबल्यासारखा रावण बगलात चुरा केला असता. कोणी? वालीनं. मग लंका कोणाला भेटली असती? वालीला. माझे बाबा गेल्यावर कोणाला? लखनलालजी म्हणले तुला. मग ऐका, मी अशा बापाचा मुलगा आहे की जे दुसऱ्याच्या धनावर त्याचा डोळा नाही. मी अशा पित्याचा मुलगा आहे की ज्याचा दुसऱ्याच्या धनावर डोळा नाही. आणि भजन मालकाचं करावं आणि लंका स्वीकारावी. मी तो अंगद नाही, मी तो अंगद नाही. हा प्रसंग सांगत असताना निळोबरायचं अंतःकरण असं थरथर पुलकित होत होतं.
आणि निळोप बराय चारवाकाला आणि श्रुतीशास्त्राला सांगतात या संप्रदायामध्ये विटेवरच्या मालकाचं भजन करणारे लंकेला लाथ आणणारी माणसं अंगद आहेत. मला ती भक्त आवडतात म्हणून पहिलं भक्त मना बेतयासी 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 भक्त भक्त न गुंते जो आशा पासी न गुंते जो आशा पासी न गुंते जो आशा पासी रे न गुंते जो आशा पासी आशा पासी रे आशा हे आशा पासी आशा पासी वेदना आशा पासी आशा पासी आशा आशा पासी आ बुलंद तोफेत महाराष्ट्राला लाभलेले गान कोकिळा वा वा. नाही स्वीकारली अंगदानं लंका भक्त म्हणावे तयाशी द्वादश सोडायला पंढरपुरातली मालकीन एका वारकऱ्याची तो होती. ती द्वादशी होती मंगळवारची, एकादशी सोमवारची आलती. त्या एकादशीला भजन त्या वारकऱ्याचे इथं झालं. त्या भजनात पखवाज वाजवायला इंद्र होते, भजन म्हणण्यासाठी भगवान शिवशंकर होते, नारद होते, तुंबर होते, सांब म्हणजे शंकर होते. रात्रभर एकादशीचा जागर झाला. सकाळी द्वादशी सोडायची. काय स्वयंपाक करायचा? काशीतल्या मालकाचं, नारदाचं आणि तुंबराचं भजन ऐकत असताना, इंद्राचा पखवाद ऐकत असताना सगळे तल्लीन झाले. स्वयंपाकाचं कोणाला ध्यानच नाही.
द्वादशीला काय करा अप्पा ध्यान नाही कोणाला. करायचं काय आता, कशी द्वादशी सोडायची. ऐन वेळेला दही मागून घेतलं आणि भात शिजिला आणि दही भातावर द्वादश सुटली. भगवान शिवशंकर जेवले, गिरिजा माता पार्वती आईसाहेब जेवल्या, ब्रह्मदेव जेवले, सावित्री आईसाहेब जेवल्या, इंद्र जेवले, शची जेवली, इंद्राची पत्नी शची, जयंत जेवले, जयंती जेवली, नारद जेवले, तुंबर जेवले. हे जेवताना बघायला पैठणचे मालक होते. हे सगळे लोक जेवत असताना पाहायला कोण होतं माहितीये? पैठणचे मालक होते. सगळे जेवल्याच्या नंतर चोखोबाराय बोरीच्या झाडाला हात दिलं. भक्त म्हणावे तयाची. उदाहरण क्रमांक 2. दारात बोरीचं झाड होतं, त्या झाडाच्या बुंथ्याला हात दिला. धर्मपत्नी जवळ आल्या. नाव होतं सोयराबाई. धनी काय वाणी असेल हो. धनी धनी शब्द उच्चारला. धनी धनी. नवऱ्याला धनी म्हणणार बाई आहे का? तिने हातवरी करा, तिच्या चपलाची पूजा करतो मी. किती कीर्तनकार फोकल्यावर सुधरता तुम्ही. पहिली गोळी मला घाला. गुणाला किंमत आहे, देखाव्याला किंमत नाही. बाईनं मालकाला धनी हा शब्द म्हणत असताना जीभ वाकत नसेल, तुमच्या जिभेला वेल्डिंग झाली नाही, वाकू द्या, पण मालक म्हणी जा ना. जी स्त्री आपल्या मालकाला आदराचा शब्द टाकती, त्या स्त्रीला पंढरपुरातला मालक हृदयात ठेवतोय. सोपा परमार्थ आहे. सोपा सोपा सोपा. आपलं काखात कळसन गावाला वळसा. बिनगी बघला तर जे ना अख्ख्या बायाली विचारायली मै कळशी पाहिली का? ए द्वारका तू ह्याच बघलात कळशीन, तू काय दुसऱ्या बायाली विचारायला? काही माणसाला चष्मा घालून रिकाम्या टायमात वरी घालायचा नाद असतोय. असं वरी नेतेत न डोस केला आणि पप्याच्या माईल म्हणला, ए मा चष्मा कुठे? ती म्हणली, बाई तुम्ही कुठं ठोतात? 2 रट्टे दिले पप्याच्या माईला. ती तशीच उठली की माहेराला निघून गेली. महिनाभर ह्यो सप्तेत धुंडू लागला. मग जाऊन सासूच्या पाया पडा, सासऱ्याच्या पडा, मेहण्याच्या पडा आणि पप्याच्या माईच्या पडा. म्हणला त्या पाया पडतो, सप्तेशिवाय काही थाराच नाही. ती म्हणली, मारलंच कस काय? मा चष्मा विचारला. मग तुमच्या डोक्याला होता ना. आपला आपल्या जवळ असते, आपल्याला कळत नाही. तुझं पाशी इथं बसलेल्या तरुणांचा सर्वात मोठा देव आहे तुमचे मायबाप. मायबापाचं दर्शन घेणाऱ्यानं भारतातल्या कोण्याच महाराजाच्या नाही पाया पडलं तरी चालतंय, पण मायबापाचं दर्शन न घेता महाराजाच्या थैल्या वागित असेल तर तो भाडवा आहे. विठाला 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 चोंभाळे चोंभाळीत असते. आपलं काम साधण्यासाठी चोंभाळे जवळ धरीत असते, पण त्या महाराजाला पण नरकाला जावं लागेल. आप्पा जो मायबापाची सेवा न करता महाराज जर त्याची सेवा करून घेत असेल तर महाराजांना सांगायचं, तू सगळ्यात मोठे देव तुझे आई वडील आहे. सकल तीर्थाची जे का जाण माता पितरे. आई वडिलांची सेवा कर, मग तू आमची थैल्या उचल. सगळ्यात मोठा देव तुमच्या ते असो. धनी हा शब्द वापरला. साधी बाई हो, साधी बाई. धनी शब्द वापरला. काय सोयरा, मालक आणि मालकीन जेवायच्या राहिल्यात. चोखोबरायनी बोरीच्या झाडाला हात ठेवला. जवळ सोयराबाई गेल्या आणि छपराच्या पलीकून जगाचा बाप उभा आहे, पलीकून जगाची मालकीन गेली. काय काम? काही नाही म्हणे, आजच्या द्वादशीला आपल्या पंक्तीला चोखाला बसवायचंय. काय निर्णय गोड. चोखा जी मालक जी जी या इकडं बसा. इथं चोखोबराय म्हणतात, मालक द्वादशी तुम्ही सोडा. तुमच्या पात्रातला उरलेला दही भात आम्ही प्रसाद म्हणून घेऊ.
खांदा दाबला विटेवरच्या मालकाने. बस चोखा, बस बस बस. माझ्या मंगळवेढ्याच्या मालकाला चोखोबा राहायला खाली बसवलं आणि विटेवरचे मालक बाजूला बसले. मालकीन हुशार आहेत विटेवरच्या. मालकिनीच्या लक्षात आलं चोखोबा राहायला एका मांडीला घेतलंय आणि आपले मालक दुसऱ्या मांडीला सोयऱ्याला घेतेन. आपलं असंच ढोलकं वाजन, आपलं पुण्य कमी पडेल म्हणून तात्काळ सोयराबाईचा हात धरला आणि विटेवरच्या मालकिनीनं सोयराबाईला आपल्या मांडीच्या बाजूला घेतलं. देव भक्ताच्या सानिध्यात देवाला लय आवडत. आणि मग देवानं आवाज दिला, ए कर्ममेळा, ए कर्ममेळा. जी मायबाप, मायबाप शब्द त्या काळात, मायबाप हा शब्द चोखोबा राहायचा होता. जी मायबाप हा रानोबा नावाच्या वारकऱ्यांनी प्रसिद्ध केलेला शब्द. रानोबा हे कर्ममेळ्याचे आजोबा होते. कर्ममेळा, जी मायबाप इकडे या. चोखोबा राहायला आरोतुर आणि चोखोबा राहायच्या मुलाला विटेवरचे मालक आवजावं, या कर्ममेळा, या इकडे या 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 या. कारण सांगतो, रानोबा कळाल्यावर भजन करीत होते. चोखोबा राहायला बापाची परंपरा म्हणून भजन करता आलं, पण चोखोबा राहायला झालेला मुलगा झाल्या झाल्याच भजन करीत होता. उपजत कर्म मेळा वाचे विठ्ठल सावळा, वाचे विठ्ठल सावळा, वाचे विठ्ठल सावळा. उपजताची कर्म मेळा वाचे विठ्ठल सावळा. जन्माला आल्याबरोबर विटेवरच्या मालकाचं नाव जीवेवर. कुठं बसलं जेवताना माहितीये? कर्म मेळा मांडीवरी. मालकांचा पुरावा आहे आप्पा. जेवत असताना, द्वादशी सोडत असताना विटेवरच्या मालकांनी चोखोबाराय मांडीच्या जवळ घेतले आणि चोखोबारायचा पुत्र मांडीवर घेतला आणि पहिला दह्याचा आणि भाताचा घास स्वतः खाऊ घातला आणि उष्ट्या बोटानं मग भात आपण खाल्ला. एक जण म्हणला, गिरगावकराच्या गोळ्या संपल्या असतील का? त्या काळात अस्पृश्यता किती होती बघत होतो आपण. आपल्या सगळ्यांच्या जन्माच्या अगोदर अप्पा तुम्ही असताल, बापू तुम्ही, सोपान, सदानंद गुरुजी तुम्ही, तुमच्या लहानपणी अस्पृश्यता जास्त होती. तुमच्या लहानपणी विशिष्ट प्रकारच्या, काका तुमच्या पण लहानपणी थुकायचं असेल तर गाडग्यात थुकावं लागत होतं भरत बुवा. मग 700 वर्षापूर्वी किती अस्पृश्यता असेल? गिरगावकराच्या गोळ्या संपल्या असतील. विटेवरचा मालक चोखोबा सोबत कसा जेवल आणि चोखोबाचा मुलगा मांडीवर घेऊन त्याला भात कसा खाऊ घालील आणि त्याच्या उष्ट्या बोटानं आपल्या तोंडात भात कसा घालील? त्याला म्हणलं, सुंबळ्या माया गोळ्या नाही संपल्या. मी काय तिथं पाहिला नव्हतो, पण विटेवरचा मालक चोखोबाराय सोबत जेवला हे पाहण्यासाठी पैठणचे मालक होते. एका जनार्दनी आईसी चोखियाची मात, एका जनार्दनी आईसी चोखियाची मात, जेवी पंढरीनाथ त्याच्या जावे, जेवी पंढरीनाथ त्याच्या जावे. एका जनार्दनी आईसी चोखियाची मात, एका जनार्दनी आईसी चोखियाची मात, गिरगावकर म्हणे नाही, एका जनार्दनी आयसे चोखियाची मात, जेवे पंढरीनाथ त्याचे घरी किंवा त्याचे सवे. मालक जेवले, पैठणचे मालक सांगतात. पर पैठणचे मालक सामान्य अधिकारी 36 वर्ष जगाचा बाप त्याचे कपडे धुवाला, एवढ्या अधिकाऱ्यांचं वाक्य. जेवण आटपलं, आई साहेब घरी आल्या, मालक घरी आले.
चोखोबाराच्या गळ्याला मिठी मारली, रडू लागले. एकादश नयन पाजरती. ज्या वेळेला पंढरपुरातले मालक आणि चोखोबारा मिठी मारतात आणि विटेवरचा मालक चोखोबाराच्या खांद्यावर डोकं टाकून ज्या वेळेला धाय मोकलून रडतो, हा प्रसंग पाहिल्याच्या नंतर काशीतले मालक एकादश म्हणजे 11 डोळ्यानं रडत होते. 11 डोळ्याने एकादश नयन पाझरती. हेतू चोखा. भगवान आले रावळात. आईसाहेबांनी विचारलं, मालक का रडता, का रडता, कशा करता रडता तुम्ही? विटेवरच्या बालकाला सांगितलं, सोयरा पहाटेच्या प्रहरी भजन चालू असताना एकदा चोखोबाराय उठून गेलते. तुला माहिती कशाला गेलते, कशा करता गेलते? एका श्रीमंताची गाय मृत्यू पावली होती आणि ती मेलेली गाय उजडायच्या आत त्याच्या दारातून लांब वडून नेऊन टाकायची होती. मग मालक लक्ष्मी रुक्मिणी त्या श्रीमंत माणसाने चोखावर कृपा केली आणि त्या काळात शेर आदली तांदूळ त्यानं चोखोबाला देऊन टाकले होते. त्याच्या कष्टाच्या दामातले तांदूळ होते ग भाताला. त्यानं पहाटेच्या प्रहरी गाय ओढून नेऊन टाकली रे, मृत झालेली, आणि त्या तांदळाचा भात द्वादशी सोडायला होता. एक पुरावा आहे, द्वादशीच का सोडली त्याचा पुरावा आहे. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी, विमान उतरले पंढरीसी, ती एकादशी सोमवारी, सोमवारची एकादशी. सोयरा ही परिस्थिती चोखोबाची. मालक ध्यान काही त्यांना घेत नाही, ते घेत नाहीत, घेत नाहीत. ह्या लोकांच्या तळपायाला चिटकलेल्या मातीची पण बरोबरी करू शकत नाहीत आपण. काही लोक त्यागाच्या गप्पा हाणतात, पैसे ठरीत नाहीत आणि कमी दिल्यावर दुसऱ्या बार तारीख घेत नाहीत. अशा नाटकाचा लय उता आलाय. वळवळ वळवळ सळसळ करते अशा. ते चोखोबार आहे. आई साहेबांना सांगितलं, मालक मी चोखोबाला श्रीमंत करू का? पेटेवरचे मालक म्हणले, शांत बस, शब्द वापस घे. मला नाही करता आलं, तू कोण करणार? ऐका म्हणे मालक, मी करते श्रीमंत, भक्त म्हणावे तयासी. एवढाच पुरावा ऐकायचा, आपला वेळही संपत. आई साहेबांनी देवाचं न ऐकता गरुडाला सोबत घेतलं. गरुडाला आवडत नव्हतं बरं रुक्मिणी सोबत आई साहेबासोबत जायचं, कारण गरुडाला माहित होतं मालक जे सांगते ते खरं. देव चतुर किंवा चतुरातो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळामणी, धन्य तुझी विठोबा. जाणून अंतर्वर्त तसे त्याला कळतंय ना, हा घेत नाही. विवेक आहे, विवेकाचं टोक आहे. अहो माणसं म्हणते तो माझ्यासारखा चालू कोणीच नाही. मग तू यासारख्या चालूला जनजन्माला घातलं, तो किती चालू असेल याचा तर विचार करावा ना. माझ्यासारखा हुशार कोणीच नाही, मग तुला कोणी जन्माला घातलंय, तो किती हुशार असेल याचा तर विचार करावा लागेल की नाही. आईसाहेब ऐकल्या नाही. 9 वेळेस लक्ष्मी आईसाहेब विरोधात गेल्या देवाच्या, 9 वेळेस. भारतात अशा 27 स्त्रिया आहेत, एकदा बी नवऱ्याच्या विरोधात नाही. त्याच्यापैकी एक रावणाची बायको, रावणाची पत्नी, विरोध सांगू नवऱ्याच्या विरोधात. त्या बाईचा पोटचा मुलगा मृत्यू पावला, त्याचे तुकडे झाले 3, भुजा पडली दारात, डोकं पडलं प्रभू रामचंद्राच्या पक्षात, हे शरीर पडलं युद्धभूमीत. आणि डोका आणण्यासाठी मंदोदरीनं नवऱ्याला विचारलं, मालक मी जाऊ का डोका आणायला प्रभू रामचंद्राच्या पक्षात? जाऊ नकोस. नाही गेली.
आताची बाई असती तर काय म्हणली असती, मेल्या तू अक्कल गहाण ठुली का रे, मग पोटचा गोळा मेलाय रे, त्याचं डोकं आणायला चालले रे. हे तर लय साधा शब्द वापरलाय, लय पलीकडे बोलली असती हल्लीची बाई. नाही गेली बाई, नाही गेली बाई. आईसाहेब न वेळेस चुकीचं केलं. एकदा सांगू तुम्हाला, राधाईस राणी ज्या वेळेला मांडीवर बसल्या प्रभू रामचंद्र आपलं विटेवरच्या मालकानं राधा राणीला मांडीवर बसलो, त्यावेळेला आईसाहेबाला राग आला, खालीवरी बोलल्या आणि दिंडीरवनात खाली आल्या. 9 पैकी 2 प्रकार सांगितले, बाकीचे घरी गेल्यावर पाहा तुम्ही. गुत्त थोडं घेतलंय, बघ जा बघ जा. त्याचं कारण सांगू का ठेवायचंय? ज्या वेळेला तुम्ही विद्वान होताल का त्यावेळेला आमचे लोक ग्रंथ वाचून कीर्तन करतील, आणि तुम्ही कोणी सांगितल्यावर टाळ्या वाजितान का, मग आमचे लोक असच यालाची बेलाला शिमग्याच्या तेलाला बेल वाया गेले ग बाय बाय तिकडच घसरून मेले. बोलती नाही वाचिस का तू, आहे का? तुम्ही जितके हुशार होतान तितकं कीर्तन करताना आमचा कष्टा घामानं वाला व्हावा, इतके तुम्ही हुशार पाहिजे, इतके हुशार. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. गेले आई साहेब, सीताई साहेब 3दा मालकाच्या विरोधात. एक जण म्हणला, महाराज काय सांगायचं तुम्हाला, रेषा मालकानं सांगितलं होतं वलांडायची नाही, म्हणलं तू कोणाचं रामायण ऐकलं सुमळ्या, रेषा वलांडू नका असं प्रभू रामचंद्र म्हणले नव्हते, ते लखनलालजी म्हणले होते. हे इथलं तिथं चिटकू नकोस रे. हो असं रामायण सांगितल्यावर मरतील श्रोते रे. हे लक्ष्मणाचा विरोध आहे, रामचंद्राचा नाही. 4 वेळेस प्रभू राम, 3 वेळेस प्रभू रामचंद्राच्या विरोधात. लक्ष्मी आई साहेब 9 वेळेस चूक केलं. बघा पुढे, गरुडाला सोबत घेतलं आणि गरुडाला सांगितलं, गरुडा हिरिया मानिका पाचू षडवैरुण्य. हिरे माणिक पाचू, माणिक नावाचा माणूस नाही बरं, माणिक एक, षडवैरुण्य आप्पा, पाचू पाचुंदा नाही, हिरे सुप्तजय, अशा 5 घागरी भरल्या. विनतेची या सुते पराक्रम केला, द्रव्य राशी विस्तारिला पापनाशिनी तिरे. विनतेचा पुत्र गरुड यानं पराक्रम केला, 4-5 घागरी पायात पकडल्या आणि पापनाशिनीच्या तीरावर म्हणजे गंगेवर म्हणजे चंद्रभागेवर लिंबाचं झाड, आणि त्या लिंबाच्या झाडाखाली 5 घागरी टेकून दिल्या. त्या करत होते. चोखोबाराय अंत्यविधी करून आले. सोयराबाई सोबत होते अंत्यविधीला. फक्त कोणाच्या अंत्यविधीला गेलते ते तुम्ही घरी गेल्यावर पहा. अंत्यविधी आटपला, दोघांचे स्नान झाले चंद्रभागेच्या तीरात, आणि चंद्रभागेमध्ये स्नान आटपल्याच्या नंतर चोखोबाराय म्हणतात, सोयरा तू आता कालवण भाकरी घेऊन ये. पूर्वीच्या काळात भाजीला कालवण म्हणत होते. तू कालवण भाकरी घेऊन ये, मी तोपर्यंत भजन करायला जातो. तो सोयराबाईनं चंद्रभागेच्या पात्रातून सांगितलं, आज लिंबाखाली घाण आहे, आज लिंबाखाली घाण आहे, तुम्ही तिथं बसू शकणार नाहीत. हे ज्याच्या पत्नीला कळतंय त्या बाईचे मालक किती अधिकारी असतील कल्पना करा. जाऊ नका मालक, त्या लिंबाखाली घाण आहे, घाण. चंद्रभागेचं तीर ओलांडलं, पात्राच्या वरी आले, पाहतात तर षडवैरुण्याच्या 5 घागरी बसले पडलेल्या आहेत, टेकलेल्या आहेत तिथं. गरुड आकाश मार्गाने पाहत होता. आईसाहेब महालात येतात. चोखोबारायने लिंबाचा त्याग केला. 3ऱ्या दिवशी लिंबच वाळला. 3ऱ्या दिवशी लिंबच वाळला, लिंबच वाळला. भगवान म्हणतात, लक्ष्मी चोखोबारायला श्रीमंत केलंस. हो, ते जिथं भजन करते तिथं मी 5 घागरी नेऊन ठेवल्यात. त्याच्यातली 1 घागरी इकली की 9-10 जिल्हे घेता येते विकत. तुला माहिती आहे चोखोबारायने घागरी घेतल्या का म्हणून? नाही, गरुड निरोप घेऊन येईल, बोलव ना गरुडाला. 3रा दिवस आहे. गरुडा आवाज दिल्याबरोबर गरुड वापस आले. बिना पाण्याचं 3 दिवस आकाशातच.
मालकीनीने सांगितलं बघ, नाही तर गिरगावचा बाळू घागर नेईन. नाही, आमच्यावर घेतल्यावर लय खसखस पिकली. तुम्ही लय तुकाराम महाराजात चुलते आहेत का? तुम्हाला गाव झाल्यावर तुम्ही नसती घेतली का? हो ना, आपल्यावर घेतलं की अशी खसखस पिकत यायची उगी. म्हणून गरुड आकाशात आहे. द्रव्य सत्पात्री दिलं पाहिजे, सर्वाभूती द्यावे आणि द्रव्य पात्र पैसे कोणाला द्यायचे नाही. एक जणानं कपडे वारकऱ्याचे होते, वारकरी नाही, कपडे महाराजाचे होते. म्हणजे महाराज कोणते बी असू शकते, पण वारकरी कोणी नसू शकते, हे लक्षात ठेवा. महाराज कोणते असू शकते, महाराज कोण्या बी देवाचे असू शकते, पण वारकरी कोणाचे बी नसते, इतकं लक्षात ठेवा. मग महाराजाचे कपडे घातल्यामुळे एक जणानं 100 दिले आणि त्यानं 69 रुपयाची पेली आणि घरी जाऊन पप्याची माय मारली. पाप कोणाला? 100 रुपये देणाऱ्याला. म्हणून द्रव्य पात्र विचार. द्रव्यानी कन्या येथे कुलकर्म शोधन्या, येथे कुलकर्म शोधन्या, येथे कुलकर्म शोधन्या, कोणालाही पैसे द्यायचे नाही, कन्या कोणाही नालायकाला द्यायची नाही. शेषानं मुलीला सांगितलं होतं, ऐके सुलोचने एत धारयम शिरसाति प्रविष्टयम आनंतास्थित सहोदरम शेषायाम सकन्या भवम वरुताति भयम त्यागे श्रीलंकेशायाम. शेष म्हणतो, हे मुली, राजा रावणाचं कुळ आपल्यासाठी पोषक नाही, करू नकोस त्याच्या मुलासोबत लग्न, हे शेषानं सांगितलं. पण सुलोचनेनं इंद्रजिताला स्वीकारलं, वैधव्य पत्करावं लागलं. शानी माणसं देत नव्हते कुठं बी. आणि असं वरपंग पाहून तर पुरी नाही दिल्या पाहिजे. डेकोरेशन वाल्याला नाही. आम्ही एकदा पैठणच्या वारीला चाललो, वाऱ्याला जात असतो मी, वाऱ्यात कीर्तन घेत नाही. मग आपलं 12 महिने सुरूच आपलं चलत राहत, वाऱ्यापुरते मग कीर्तन नाही. परवालाच आपल्याला कोणतरी त्र्यंबकच्या वारीत एक जण म्हणला, मी इतके देतो. म्हणलं, मी स्टेजवर नाचणारी बाई आहे का, मला इकत घेतो का पैशांत सुंबळ्या? मला कशाला देतो म्हणलं इतके पैसे, मी त्र्यंबकला वारीला जात असतो, मला कशाला इतके पैसे द्याल तू? मी बाईगी आहे का घुंगरगणात बांधून नाचणारी, इकत घेतो का मला तू? गपचिकत बसलं, त्याला माहितच नाही किती रगिले म्हणून. वारीला चाललो तर आम्ही, ते एक जणाच्या घरी आम्हाला त्यानं चहा पाजला. घेत असतो काळा चहा नुसतं दूध. एक जण म्हणला, दूध घ्यायचं का? म्हणलं, मी का बोके आहे का काय? नाही, चहा घेत असतो. आणि पुन्हा काय कायचं, कपात घेता का कशात? म्हणलं, बुटात दी, पण तो घातल्याला नसावा. हाय का ना, काय काय आगाव भलते नियम होले मठायचे. कशात पेतून, काय पेतून, बुटात पेतू का, कपात पेत नाही कशात. आमच्या इथे ऐकलं, त्या शेजारच्या गावात माणूस होता एक रगील, तुम्हाला माहिती आहे, ते होते माझ्यासोबत लय दिवस. त्यानं एक कपात चहा पिनत म्हणून सगळ्याला कपात तूप वाढण, गरम गरम पुरणपोळ्या हे होते तिथंच. तर त्यानं ती पुरणपोळी कपातल्या तुपात बुडून खाऊ लागलो. मी त्याचा हात धरला, म्हणलं, तुम्ही कपात चहा पित नाहीत ना? ते म्हणलं, महाराज हे तूप आहे. आणि म्हणलं, मग तूप दुधाचं होतं आणि चहा घासल्याटाचा होतो. आगाव नाटक आहेत ना ह्या काळात, किती इडपटपणा आहे का नाही आगावपणा करणं. हे असे नियम नाही. वारकरी संप्रदायामध्ये हे बास्कळ नियम नाहीत. अशुभ ते शुभ होणे टाके. अशुभाला शुभ करण्याची ताकद वारकरी संप्रदायात आहे. हे कशाला भंगारे कोण पाहे, वीर विठ्ठलाचे गाढे शुभ होऊन ठाके, इतकी ताकद या संप्रदायात. हे भंगारे नियम आपल्याकडे घ्यायचं काम नाही. सात्विक माऊली असावा, वारकरी असावा, गळ्यात तुळशीची माळ असावा, दारात तुळशी वृंदावन असावा. त्या बाईनं कन्या घुगऱ्या केल्या तरी आनंदाने खावा. हो, 4 कोटीचं घर आहे. घराच्या भिंतीला पाहिल्याबरोबर सगळं पाकिस्तान दिसायले. औषधाला कोणाच्या गळ्यात माळ नाही,
आणि बाईनं गावरान तुपातला शिरा केला पण चपला काढ्याच नाही. ती म्हणली महाराज आमच्या घरात किचन मध्ये वापरायची सुद्धा चप्पल आहे, 3,500 आणलेली मालकानं. म्हणलं बाई अशी एखादी चप्पल आहे का महाराज घरी आल्यावर हाणायची? काय करायचंय डेकोरेशन, नालायकपणा काय नाही काय नाही. असो काय सांगू लागलो. लक्ष्मणानं सांगितलं मुलीला, हा द्रव्य पात्र पाहून द्यायचं, कन्या कुळ पाहून द्यायची, मालकाचा पुरावा आहे. लक्षात घेतलं गरुडानं कोणी एखादा भंगिऱ्या घेऊन जाईल. 3 दिवस गरुडा आकाशात उपाशीच. गरुडा जी मालकीन बाई जी, चोखोबरानं घागरी नेल्या का? गरुड म्हणला आई साहेब घागरी नेण्याचं लांब सोडून द्या, आपण लिंबाखाली घागरी ठुल्यात असं त्याच्या मंडळीला कळाल्या. मंडळीनं चोखोबरायला सांगितलं लिंबाखाली घाणे, आणि ते लिंबाखाली भजनाला न गेल्यामुळं लिंबाला दुःख झालं आणि लिंब स्वतः जळून गेला. निष्पर्ण तो तरु झाला, त्याला पानच राहिलं नाही त्या लिंबाला. त्यावेळेला भगवान लक्ष्मी आई साहेबाला घेऊन त्या लिंबाखाली गेले. चोखा लिंब म्हणून प्रसिद्ध होता. आणि लिंबाच्या झाडात लक्ष्मीचं अधिष्ठान आहे, पिंपळाच्या झाडात विष्णूचं अधिष्ठान आहे. पिंपळ आणि लिंब एकत्रित उगला की लक्ष्मी विष्णू म्हणायचं असं पुराण सांगते. पुराण शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. भगवान आई साहेबाला घेऊन गेले तर लिंबाला यथा विचारली, लिंब रडू लागला. गरुड बाजूला उभे होते. लिंबानं धाय मोकलून रडायला सुरुवात केली आणि देवाला सांगितलं, प्रभू सगळं माझं आई साहेबानं गरुडानं नासून टाकलं, सगळं माझं आई साहेबानं आणि गरुडानं नासून टाकलं. स्वर्गातलं अमृत शुद्ध करणारा वारकरी, स्वर्गातला अमृत शुद्ध करणारा वारकरी माझ्या सावलीला बसून भजन करीत होता. या दोघांनी इथं घाण ठुली, तेव्हापासून चोखोबराने माझा त्याग केला, म्हणून मला जगायचंच नाही. मग चोखोबराय ज्या लिंबाखाली बसतात, तो लिंब जर इतकं त्यागाचं प्रतीक आहे तर चोखोबराय किती त्यागी असतील. गुरं वरून पोट भरणारा माणूस, रस्ते झाडून पोट भरणारा माणूस, पण नाहीच दुसऱ्याची संपत्ती स्वीकारली, म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, भक्त मनावे तयासी, 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 लगुते जो आशा पासी, लगुते जो आशा पासी, लगुते जो आशा पासी, आशा पासी,
अहंकार निरासरा देवानं हिरे माणिक दिले असतील काय नवल नाही जगताप काका आपा 124 यज्ञ केले अमृत शुद्ध नव्हतं झालं 124 आता यज्ञ अष्टमीला करता ना तुम्ही यज्ञाची सांगता कशाने असती सांगता येईल का यज्ञाची सांगता पूर्णावतीन नाही वा 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 विडाला 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 124 यज्ञ केले 123च केले 24वा यज्ञ करण्यासाठी मुलगी लागती म्हणून जयंती नावाच्या मुलीचं लग्न तात्काळ केलं आणि तो 24वा यज्ञ केला दशरथ राजाला सुद्धा एका यज्ञासाठी शांता नावाची कन्या घ्यावा लागली तिचं नाव होतं शांता ती कोणाची होती मात्र ते तपासा हो इथून पुढे तुम्ही आता चिठ्ठ्या द्यायचं शिका म्हणजे आमचे लोक अभ्यास करतील परवाला एक जणांनी मला चिठ्ठी दिली म्हणले योगे 28 विटेवर उभा कवापासून ऐकायलो म्हणले 28 युग 28 युग सगळे सांगा बरं धोतर ओलं झालं घामान हो ते म्हणला 5 तर मलाच माहित आहेत सत्ययुग त्रेतायुग क्रतायुग द्वापारयुग कलियुग 5 मला माहित आहेत तुम्ही सांगा म्हणलं तांबद युग पुढचं सांगा म्हणलं टाइम संपला ना रे 9 वाजून गेले मग पुन्हा सांगू हे का नाही असे जर लोक झाले तर आमच्या लोकांना अभ्यास करावा लागेल आणि इथं हुशार झालेत लोकांना आता ग्रंथ विकत घ्यायचं काम नाही मोबाईल मध्ये सगळं पाहू शकतात लोक हुशार झाले लोक वेळ संपला राजे 124 यज्ञ केल्याच्या नंतर अमृत शुद्ध होत नव्हतं 2च मिनिटात रामकृष्ण नामाच्या ताकदीत अमृत शुद्ध केलं काय दिलं नसतं इंद्रानं नाही स्वीकारलं एका बाईला वैकुंठ देव केलं स्वर्ग देव केला भगवान शिवजीला विचारून कैलास देव केला ब्रह्मदेवाला विचारून सत्यलोक देव केलं पण ती बाई म्हणली नको देवा नुसतं भजन केलंय तू दिलेल्या श्वासाचे जन्मभराच्या श्वासा इतके मोजी गेले दाम बाई मी हिकत घेतला श्याम नकोय म्हणले नको मला काही नकोय देवा एकच देऊन टाक फक्त मला तू या कपाळावर बसव मग गोपीचंद उठी मग गोपीने जिथं शरीर समर्पित केलं तिथली माती कपाळाला लावली नाही घेतलं भक्त म्हणावे तयासी निळोबाराय ज्या महाराजांना देवाच्याही पलीकडचं मानायचे निळा म्हणे आम्ही नोळखोजी देवा तू कयाचा धावा करीत असो आणि त्या तुकोबारायला 36 किलो सोन्याचा नजराना पाठीला 2 मिनिटात एवढा पुरावा सांगतो कारण वेळेला 9ला सोडलं पहिल्यासारखा राहिलाच नाही बाळ्या आता काठाव कीर्तन सोडायला दोन्ही कुण बोलत येत ना माणसं 32 किलो सोन्याचा नजराना 32 किलो सोन्याचा नजराना पाठीला देहूतली एक सामान्य बाई होती ती तुकोबारायची श्रोता होती तिनं सांगितलं होतं ही बाई किती अधिकारी होती सांगू हिला 2 गोष्टीचा पुण्याचा पर्व काळ होता एक तो तुकोबारायची श्रोता होती एक आणि दुसरी गोष्ट अनगडशा फकीराला भाकरी घालीत होती अनगडशा फकीर दुकानात धुपन काढणारा नाही अनगडशा फकीर ज्या फकीराने तुकोबारायच्या कीर्तनातल्या घोंगडीची घडी करायची इतका अधिकारी फकीर होता सिद्ध फकीर होता तो फकीर त्या फकीराने चिमटा वाजल्याच्या नंतर पाऊस पडत होता लाई 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 ला 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 चिमटा वाजित होतो आणि पाऊस पाडित होतो चिमटा वाजून पाऊस फक्त 8च लोकांनी पाडला त्याच्यापैकी तुकोबारायच्या काळात अनगडशा फकीर आणि 1952 साली आग्र्यामध्ये एक साध्वी स्त्री होती त्या साध्वी स्त्रीला
स्वामी रामांची भेट झाली. स्वामी राम म्हणजे 1949 ते 51 शंकराचार्य होते आणि शंकराचार्याच्या हातात आग्र्यातल्या स्त्रीनं तो चिमटा दिल्याच्या नंतर 27 दिवस पाऊस नव्हता. आग्र्यात पाऊस पडला. ती एक बाई अधिकारी होती. बाकीच्या पुन्हा घरी गेल्यावर पहा. अशा अनगडशा फकीराला भाकरी घालायचा योग त्या म्हातारीला. तुकोबरायची श्रोता होती. तुकोबरायची आणि तिला छत्रपती शिवाजी महाराजांचा गुमास्ता भेटला. का रे कुठे निघाले? म्हणे तुकोबरायला हे द्यायचे. छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजा, स्वतःच्या 8 पत्न्या सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय म्हणणारा राजा होता. छत्रपती शिवाजी महाराजांना धर्मपत्न्या 8 होत्या. नाव सगळ्यांना पाठ असावी. नुसत्या धर्माच्या नावानं गप्पा हाणतेत. काही काही त्याच्या नावावर निवडून येते तरी त्याला पाठ नाहीत. छत्रपतींना बायका किती होत्या. कानो बापा तो तर हाणायला पाहिजे. तो 8 पत्न्याच्या व्यतिरिक्त जगातल्या प्रत्येक स्त्रीला आई म्हणत होता. अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. अरे तिला पाहुणी आई म्हणाला, अरे तिला पाहुणी आई म्हणाला राजा तो सिलवान. हे आनंदाने नाचत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होती, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. विरोधकाची सून, कल्याणच्या सुभेदाराची सून. अरे तिला पाहुणी आई म्हणाला राजा तो सिलवान. तिला सुद्धा आई म्हणून खना नारळानं वटी भरली वापस केली. अशा राजाने तुकोबरायचे कीर्तन मावळात ऐकले आणि ज्या दिवशी छत्रपती आपल्या कीर्तनात येणार आहेत, हा एका गुमास्त्याच्या हाती निरोप तुकोबरायच्या पकवाद्याला लागत होता. श्रीमंत श्री देहूतल्या मालकांचे मृदंगाचार्य सोनबा ठाकूर होते. सोनबा ठाकूर आणि सोनबा ठाकरांना निरोप लागल्याच्या नंतर सोनबा ठाकूर सांगायचे, मालक आज रयतेचे राजा आपल्या कीर्तनात येणार आहेत. त्या दिवशी तुकोबरायांनी पायकीचा अभंग घ्यायचा. ग्रामपंचायतचा सदस्य ज्याला व्हायचा त्यानं 5 अभंग पायकीचे पाठ करावा, तर ग्रामपंचायतचा फॉर्म भरावा. नाही तर गाव बुडू नकोस रे तू, येड्यावानी करू नकोस. कशाला करू तू आगावपणा? आमदाराला किमान पायकीचे 51 अभंग पाठ असावा. तर त्याला पांडुरंगाच्या मंदिराचं तोंडच कोणीकडे पता नाही. मी काय कोणाला राजकारण्याला उद्देशून बोलत नाही. आपली काय पात्रता आहे ती, पण मी उपदेश सांगायला लागलो. उपदेश पायकीचे अभंग म्हणजे राजाने जनतेशी कशी सेवा करावा हे पायकीतल्या अभंगाचा संदेश आहे. मी तर वक्ते बाबांचा निर्वाळा ऐकिला, पण इथेच मला वाटतंय आपल्या कीर्तनात एके दिवशी एक महात्मा होते लहवीतकर महाराजांच्या मुखारविंदातून आपल्या शेलूला कीर्तन झालतं एकदा. त्यांनी तिथे सांगितलं होतं की तुकोबरायाच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज बसल्याच्या नंतर ते पायकीचे अभंग घेत होते. त्यांना बऱ्यापैकी गाथ्यावरचा अभ्यास आहे महाराजांना. मागे भेट झाली माझी, मी प्रणाम केला, साष्टांग प्रणिपात. मोठ्या माणसांना प्रणाम केला पाहिजे, आपलं चांगलं होत असते. आणि म्हणून तुकोबा छत्रपतींच्या लक्षात होतं, आतली परिस्थिती तुकोबरायची मोठी जरी असेल तरी बाहेरची परिस्थिती तुकोबरायची सामान्य. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडके जर्जर. ही परिस्थिती तुकोबरायची. म्हणून पण त्या म्हातारीनं गुमास्त्याला सांगितलं, बाबा तुकोबराय सोनं घेणार नाहीत, सोने रुपये आम्हा मृतिके समान, माणिक पाषाण घेणार नाहीत. शेवटचा पुरावा, शेवट घेणार नाहीत ते. पण गुमास्ताही हुशार होता, त्याला माहित होतं आपण जर तुकोबरायाकडे द्रव्य पोचविलं तर रयतेचे राजा आपली पाठ थापतील, पाठ थापतील, हे त्याला माहित होतं. अहो चांगलं काम करणाऱ्या माणसाला किंमतच होती त्या काळात. म्हणून त्याने विचार केला आणि तुकोबराय ज्या शिळेवर बसून भजन करतात त्या शिळेवर ते ताट नेऊन टेकलं. तुकोबरायानं शिळेवर बसायचं सोडून दिलं.
आता तुझ्यावर बसून मी भजन करत नाही. तर त्यावेळेला शिळा रडत होती. वैकुंठवासी, विद्वत्तेतला सूर्य, ज्ञानाचा प्रकाश रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे. हो. आणि दुसरा एक मुद्दा, मी आमच्या परिसरात ते कीर्तन झालतं. महाराष्ट्राच्या मातीतले काशी विद्यापीठात पहिले आलेले 3 शास्त्री, महाराष्ट्राच्या मातीत काशी विद्यापीठात महाराष्ट्रात शास्त्री पदवी घेऊन आलेले पहिले 3 शास्त्री, तुकाराम महाराज महामुनी, जगन्नाथ अण्णा पवार, प्रल्हाद शास्त्री दैठणकर. आणि आपण नशिबवान आहेत. बापू सोपान, आमच्या प्रांतात एक शास्त्री प्रल्हाद शास्त्री दैठणकर. आता किती असतील, पण महाराष्ट्रात पहिले 3 शास्त्री आले. हे 3 मी निर्वाळा त्यावेळेला सुद्धा ऐकिला. प्रल्हाद शास्त्रींचा की तुकोबाराय ज्या शिळेवर भजन करत होते त्या शिळेवर ते सोनं टेकल्याच्या नंतर त्या शिळेवर बसणं तुकोबारायांनी बंद केलं. मोठ्यांचा पुरावा सांगायचा, मोठ्यांचा. भंगिऱ्याचं सांगितल्यावर लोक मग मानित नसतात. साक्षी गाफील माणसाची सांगायची नाही, मोठ्यांची सांगायची. कोर्टात सुद्धा साक्षी येडपटाची घेत असतात का? ज्याच्या गोळ्या संपल्यात ते म्हणला याने याला आणलंय. मग ते म्हणले ते कस काय म्हणला, ते सकाळी गोळीच घेतली नव्हती म्हणले त्याला. अशाची साक्षी नाही, साक्षी मोठ्यांची असते. रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, मी पाहिले नाही, मोठ्या लोकांचं ऐकतोय. प्रल्हाद शास्त्री दैठणकर म्हणायचे, आता आहेत 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 ते म्हणायचे, तुकोबाराय त्या शिळेवर ते सोनं टेकल्याच्या नंतर शिळेचा त्याग केला. तर शिळा रडू लागली. तर तुकोबारायनं तिचं स्पंदन ऐकलं आणि तिला विचारलं, का रडते? तुमच्यासारख्या महात्म्याने माझा त्याग केलाय, काय माझा जगण्याचा अर्थ आहे? तुकोबाराय म्हणतात, तू दुसऱ्याच्या धनानं बाटलीनं, तू दुसऱ्याच्या धनानं बाटलीनं, याच्या करता मला तू आवडत नाही. मी पवित्र कशी होईल? मग तू इंद्रायणीचं स्नान कर. आमचं एक पाहुणे 5-25 पुस्तकं वाचलेत त्या रुमण्यानं. येडगळे देन, नालायक आहे ते म्हणलं मी 100-200 पुस्तकं वाचलेत. शिळा कुठं रडत असती का? मी म्हणलं तू असेच भंगिरे पुस्तकं वाचलेत, या पुस्तकाच्या बळ्याव तू फक्त पपेची माय जगी जाय. या तू या पुस्तकानं बाकीचं काय होत नाही. मागच्या आठवड्यात आपल्याला एक भेटलं, एक मला म्हणलं मी ट्रकभर पुस्तकं वाचलेत. म्हणलं मग तू एखादं पुस्तक आहे का त्या पुस्तकाच्या ज्ञानानं ढग हालेवर पाऊस पाडेवर हा ते पडत नाही, मग उचल म्हणलं रूमने. कशाला सांगायला हे गर्दा? डोळ्याचा खराब आहे नाही पुस्तकं वाचिण्यात. चष्मे बदलावं लागले, महिन्याला काच बदलायचे, कशाला भंगारे पुस्तकं वाचवायचे? गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, पुराण वाचा, पाहावे पुराणी. तुका म्हणे नाही, तुकोबारायांनी पुराणाला किंमत दिली आपण. हो, पुराण वाचा, शास्त्र वाचा, वेद वाचा. हा संप्रदाय ऋषी प्रणिते, वेद प्रणिते, मुनी प्रणिते, शास्त्र प्रणिते, पुराण प्रणिते, भंगिऱ्या प्रणित नाही. संप्रदाय मोठ्यांचा संप्रदाय, साक्षी मोठ्यांची मानल्या जात असते. असो, शिळा रडत होती, जा म्हणे शुद्ध होऊन ये. मग आता शिळेला कोण उचलून नेईल? पण त्या शिळेला सुद्धा स्पर्श तुकोबारायचा होता. त्या शिळेनेही संकल्प सोडा, निष्ठावंत वारकऱ्याचा संग माझ्या जीवनात आहे, त्यांचा स्पर्श मला आहे, या स्पर्शाच्या पुण्याईचा संकल्प सोडा. आणि शिळा उडाली आणि इंद्रायणीच्या डोहात बुडून शुद्ध होऊन शिळा आली. महाराज, सोन्याची परात तर स्वीकारलीच नाही, पण शिळा शुद्ध झाल्याशिवाय तिच्यावर बसले नाही. ही तुकोबारायची वागण्याची पद्धत. म्हणून भक्त म्हणावे, तयाशी नगुंते जो आशापाशी अहंकार निरशिला. मंबाजीनं मारलं तरी पाय दाबले, अहंकार निरशिला. झोळीत शेण टाकलं, योगी पावन म्हणाचा, साहे अपराध जनाचा. विश्वरागे झाले वनी, संती सुखी व्हावे पाणी. तुम्ही तरुणी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अहंकार निरशिला. काय ताकद महाराज या लोकांची. विठोबार कुमाये, कुमार कुमाये. मा जगदंबेचा शारदीय नवरात्र महोत्सव आहे. अशा या विठोबार कुमाये, जय विठोबार कुमाये.
कुमाई गोपार कुमाई गोपार गोपार कुमाई गोपार गोपार कुमाई गोपार कुमाई गोपार गोपार कुमाई गोपार सर्व भाविकांना विनंती आहे सर्वांनी आपापल्या जागा सोडू नका सर्वांनी जागेवर बसायचं आहे सर्व भाविकांना नम्रतेची विनंती आहे सर्वांनी जागेवरती बसायचं आहे ज्ञानेश्वरा माऊली धनराज माऊली तुकाराम विठ्ठल देजी विठ्ठल